वत्सल समर्था तव पदी ठेवणी माथा स्थगितो ताता तुझ लागी तू नित्य निरंजन तुझ म्हणती निर्गुण तूच जगाचे कारण अहं भावे प्रगटलासी तुझी स्तुती करावया शक्ती नसे हरिहर ब्रह्मया पर्यघटित तुझी माया जी संशय भया निवारित मूळ मुळीचा आकारू तुझ म्हणती श्री गुरु सच्चित शक्तीचा आधारू पूर्णाधारू ओंकारासी ऐसा तू देवादिदेव हे विश्व तुझेची लाघव इच्छेचे वैभव मूळ ब्रह्मी नटविले ऐसा तू भा परंपारू या अनंत ब्रह्माचा आधारू चराचरीचा आकारू पूर्णाधारू म्हणविले ऐशा तुझ प्रती स्तवावयाल्प माझी मती तू जानसी हे चित्ती विश्वव्यापक म्हणवूनी तरी देवा मतिदान देणे तुझची कारण जरी करणे समाधान तर दातृत्व पूर्ण वृद्ध बोलिले अहाजी निर्गुणा विश्वव्यापक सगुणा सत्य निराकार निरंजना भक्तांकारणे प्रगटलासी रूप पाहता मनोहर मूर्ती केवळ दिगंबर कोटी मधुर तेज निर्धार ज्याच्या स्वरूपी नटले कर्णकुंडलाकृती वदन पाहता सुहास मूर्ती भ्रुकुटी पाहता मना वेदती भक्त भाविकांचे भोवयांचा आकारू जेथे बुले धनुर्धरू ऐसे रूप निर्धारू नाही नाही जगत्रयी सरदंड जानू प्रमाण अजान बाहू कर जाण जो भक्तांवर पूर्ण ज्याचे स्मरणे भवनाश ऐसा तू परत्परू परमहंस स्वरूप सद्गुरु मज दावणे ब्रह्मचराचरू बोलविला आधारू जगतासी ऐशा तुझ स्तवणी मौने पावले सहस्त्रफळी वेद श्वान होऊनी सदा द्वारी तिष्ठती तेथे मी लढिवाळ खरे जाणे जे तुझे बाळ मनवणी पूर्वी माझी आळ माय कनवाळ म्हणविसी मी अन्यायी नाना परी कर्मे केली दुर्विचारी ती क्षमा करून निर्धारी मजतारी गुरुराया मनाच्या वारे जे उठवी पापांचे फवारे तेरे भ्रमे भ्रमलो बारे चुकवी फेरे भवाचे कायिक वाचिक मानसिक सर्व पापे झाली जी अनेक ती क्षमा करून देख मजतारी गुरुराया माता उदरी तुम्ही तारिले ते विस्मरण जीवासी पडिले हे क्षमा करून वहिले मजतारी गुरुराया परोपकारी विस्मरण पापे केले अगुणित कर्म अहं भाव क्रोधा लागून सदाची गृही ठेविले हे क्षमा करून दातारा मजतारा वेले करा सुविना आसरा नाही नाही जगत्रयी मदन घडे नेमधर्म न घडे उपासना कर्म नाही अंतरी प्रेम परिब्रीदा कारण तारणे नाम तुझे पाही कदा वृथा गेले नाही ऐसे देते ग्वाही संत सज्जन पुराणे मागे बौद्ध तारिले हे त्याही अनुभविले मजका अभेरिले निष्ठुर केले मनके निमित्त तू विश्वाधारू विश्वाधारू त्वाची रचिले चराचरू तुझी बीजा आधारू व्यापक निर्धारू जगत्रयी चार देहाच्या सूक्ष्मी तुझी जुलबीशी निज लगामी हे ठेवणे कारिणी अहं भाव तोडावया जन्म मरणाच्या व्यापारी जे भूमी पडले माया भरारी ते सोडविशी जरी निज नामे करुनिया ऐसा तो अनादि आधारू तुझ म्हणती वेद गुरु परी हे व्यापुने अंतरू स्थिरचरी व्यापिले भाव भक्ती चौखट करणे नेणे बिकट नाम तुझे सुभट तोडी घाट भवाचा हे जाणून अंतरी पिंड ब्रह्मांड शोधिले जरी तरी सूक्ष्मीच्या आधारी व्यापक निर्धारी तुझे एक मनोनी मौन्य गती तुझ निजानंदी स्तविती जरी बोलविसी वाचा शक्ती तरी हाती तुझ्या दयाळा मनोनी स्तवने स्तवनी तूच सांगणे एक जनी वशमावे भक्ती लागुनी अवतार करणी जाणुनिया अहं भाव तुटोनी गेला प्रेम भाव प्रगटला देवते तेची राहिला अनुभव शुद्धी खेळवी यज्ञ कोटी करू जाता जे फळ नये हाता ते प्रेम भावे सविता हरिते व्यथा भवाची मनोनी सांगणे खून हा सब नित्य प्रेमे जाण जवांची अनुप्रमाण 11 वेळा निर्धारे शुची स्मित करून चित्ता जो जपे प्रेम भरिता पूर्वी तयांच्या मनोरथा सत्य सत्य त्रिवाचा हे लघुस्तव स्तवन तारक जगाच्या कारण भक्ती भावे
व्हावे पूर्ण चुके चुके भो फेरा जो हा सव करील पठन त्या घरी आनंद प्रगटेल जाण देऊनी भक्ता वरदान तारीख त्रिभुवनी करील हा सव नित्य वाचा भाव दुरंजीवाचा फेरा चुकवा 84चा गर्भवास पुन्हा नाही हे जगा हितकारी चुकवी चुकवी ब्रह्मफेरी मुगजळ दावणी संसारी बगतारी जीवाते हे आनंदनाथांची वाणी जगतारक निशाणी स्मरता जुलवी निरंजनी योगी ध्यानी डुलविले ऐसा एकता गुरुस्तवन जागे केले सच्चित गुरु कारण केवळ तो हरिहर ब्रह्म मुखयंत्रीचा गोळा पूर्ण गुरुदेव होऊन व्यापिले तेने ओम स्मरती स्वय प्रगटली स्फूर्ती नाभी नाभी आवरती अवतार स्थिती बोलतो अयोनी संभव अवतार हिमालय उत्तर भागी निर्धार हो निपूर्ण हुस दिगंबर व्यापुच राजन निजलिले तेथुनी प्रगट भुवन मग उदरुदरा जाण धर्मा ते वाढवून तोडू बंधन कलीचे ऐशी ध्वनी निर्धार गर्जला गुरु दिगंबर सर्वे देवी केला नमस्कार आनंद थोर प्रगटला शालिवान शके 340 शुद्ध पक्ष पूर्ण चैत्र मास अवतार घेतला द्वितेस वटछायसी दिगंबरू ते धरा आनंदली थोर मज दावा रूप सुकुमार सेवा करीन निर्धार पाद किंकरी होऊनिया ऐसी गर्जना प्रकट आनंद बोध विहितार्थ गुह्य हे निज बोधार्थ न बोलावे दांबिका श्री गुरुस्वामी समर्थार्पणमस्तु श्री गुरुस्वामी समर्थार्पणमस्तु श्री गुरुस्वामी समर्थार्पणमस्तु शुभम भवतु।